आणि पराभूत झाला. आणि आता आपण बघत आहात एका साईडला स्कॉर्पियन हा एक नावाजलेला संघ आणि एका साईडला बघत आहात तो म्हणजे आई जय भवानी धनसार, आई भवानी धनसार असा आपण संघ बघत आहात. इकडे दोन्ही सलामीचे जोडीदार तुम्हाला बघायला मिळेल. एक त्याचे उत्कर्ष पाटील आणि दुसरा फलंदाज बघायला मिळेल तो अमोल आणि उत्कर्ष पाटिल. स्कॉर्पियन पर धावा खिलाड़ी पाठवा. स्कॉर्पियन 10th मैन भेजिए, आपके नाम के पता नहीं है, बिल्कुल स्कोरर के साथ रुकना होगा. फिर आप कहेंगे कि स्कोर वहाँ है तो बिल्कुल नहीं मानेंगे. आपका अतिरिक्त खिलाड़ी है तो बिल्कुल आपकी कंप्लेंट हम मान लेंगे. स्कॉर्पियन एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. इथे बाकी ग्रुपमधला पहिला संघ आपल्याला बघायला मिळेल. अतिशय मोठी रंगतदार आणि एक वेल नॉन ऑर्गनायझेशन, ब्युटिफुल स्टार वन आणि लाइटिंग इफेक्ट ज्याला बघितलं म्हणायला मिळते ते तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येकानं असं वाटावं जणू काही पृथ्वीला लावून चंद्रामध्ये जावं आणि चंद्रानंतर आपण पृथ्वी खाली कशी पाहावी ते कसं दिसतंय त्याचं वित्तमय उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये रोहन नाना आणि जब्बीर खान यांचं मंडप डेकोड आपण जे बघत आहात त्यांना मानाचा मुजरा. ज्या पद्धतीने ते काम करत आहात तिथे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मॅचपर्यंत. प्रथम गोलंदाज आहे तो बघायला मिळतोय सुनील नावाचा गोलंदाज. समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हलक्याने टॅप केला, सरळ चेंडू जातो त्यांच्या हातामध्ये, एक देखील धाव नाही. इथे बघत आहात एक म्हणजे मोठी रंगतदार लढत. आपण मानाचा वर्ल्ड कप पॅराडाईज चषक आपण बघत आहात. पुन्हा इथे बघा ड्राईव्ह केला. ओहो काय जाळ्यामध्ये चेंडू पसरलाय. गोदी पुढे मांडले गेले, चेंडू थांबवला गेला आणि अफरातून क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक 2 ड्राईव्ह होते पण दोन्ही ड्राईव्ह बाकी इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला विचार केला ताई भवानी धनसार आणि दुसऱ्या साईडला स्कॉर्पियन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, आमंत्रित केलं. फलंदाज 2 चेंडू 0 धावा, कोणत्याही दोन्ही चेंडू बिंदी गेन डॉट चेंडू. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. इथे बाकी बॅकफुटला गेला, स्क्वेअर लेगला खेळला, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. खातं उघडलं आई भवानी संघाने आणि खातं उघडलं ते म्हणजे अमोल या फलंदाजाने. खातं उघडण्यासाठी सरकून चेंडू खर्च केले 3. चला बॅनर समोर जे चिटकून उभे आहेत ना, बॅनर के साथ हाथ रखे, बॅनर के पीछे खड़ा रही है. बॅनर नका खराब करू मित्रांनो. 3 दिवस टिकले पाहिजे. ज्या माणसाने आपला चांगला डॉनरशिप दिला, ज्याने आपला डोनेशन दिलाय त्यांचं पूर्ण आभार मानायचे. इथे बाकी बघूया उत्कर्ष नावाचा फलंदाज समोर बॅकफुटला गेला. ओहो इथे पुन्हा सफल झाला. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने आउट आले मला माहिती ठरवून खेळत असतील असं मला वाटतं. ज्या पद्धतीने विकेट गेला, सरळ चेंडू यष्ट्यावर आदळला आणि पहिला झटका बसतोय तो आई भवानी संघाला. बाद झाले ते उत्कर्ष पाटील. अतिशय मोठी स्पर्धा आपण बघत आहात. मानाचं वर्ल्ड कप थाटामाटात आमच्या निश्चितच सोनकांबळे मॅडम, सौ वैजयंतीमाला सोनकांबळे मॅडम आमचे डॉक्टर यांच्याकडे उद्घाटन केलं गेलं. उद्घाटन केल्यानंतर तुमच्या बघितलं चषकाचं अनावरण केलं. चषकाचं अनावरण केलं, 2 नाणेफेक टॉस केलं. पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये कुठेतरी चांदीचं कॉईन वापरला गेला आणि चांदीचं कॉईन वापरून नाणेफेक केली आणि पहिलाच आपण चिंचड रिफाय आणि निश्चितच आई भवानी असं पाहिला. आई भवानी संघ जिंकला. दुसरा सामना बाका चैत्या आळी आणि आपण बघितला स्कॉर्पियन चित्तराग लढत ती पाहिली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू घेऊन जातो गोलंदाज. इथे बाकी चेंडूवर टॅप केला, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा आल्या बाकी रन मशीन चालून झालाय आणि या फलंदाजाचं नाव आहे ते शुभम ब्रँड नाव फलंदाजाचं बघायला मिळतो. पहिल्याच चेंडू टॅप केला आणि धावसंख्या 1 निवड, धावसंख्या 5. एक मोठी रंगतदार लढत आपण इथे बघत आहात. मानाचं वर्ल्ड कप मला वाटतं शेवटची स्पर्धा असेल. यानंतर पाऊस येणार. पाऊस संपला की पुन्हा बाकी दिवाळी संपली की पुन्हा अंडरआर्मचं बघायला मिळते. अक्षरशः धुमाल माचवलाय या पालघर तालुका अंडरआर्मने. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बघायला मिळते. हा गेंद काफी बड़ी थी, लेग स्टंप के थोड़ी बाहर थी, अंपायर ने 2 हाथ निकाले, कहा ये वाइड है. तो इच बीच बघितलं 1 धाव पुन्हा तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने शिकेले धावसंख्या पाहायला मिळते 6 धावा. देखते देखते 1 से चौका लगा, 5 वहां से आगे निकला, 1 बन गया 6 आणि 6 धावा 1 गडी बाद. पुन्हा बाकी आपल्या सरकारला पुढचा चेंडू हातावर इकडे गोलंदाज बघायला मिळतो. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेण्यासाठी प्रयत्न बघतात. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली जाते. लेग स्टंपच्या पायाला लागून चेंडू गेलाय. अतिशय धावसंख्या बघायला 7 धावा या फलकावर लागल्या. आपण पहिल्या गडी बाद होताना बघितला. इथे रोटेशन पद्धतीची पंचगिरी बघायला मिळते. एका साईडला अर्षभ, एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच धीरज आणि एका साईडला बघितला म्हणजे समीर खान, संजयनगरचा मोठा तारा, दिवसामध्ये झोपणार रात्रीमध्ये चमकणार असं बघायला मिळतं. तो म्हणजे समीर खान. कोणाला भेटायचं असेल तर रात्री जा, तुम्हाला तो भेटेल. दिवसा बाकी कुठे असते कोणाला पता नसतो असा समीर खान नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. जो उत्कृष्ट लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज म्हणून ज्याने काम केलंय तशा पद्धतीचा खेळाडू बघायला. तिघही मातबर खेळाडू ज्यांना अतिशय लहान पंचांचा असणारा बघा. आता गोलंदाज पाहायला मिळतो तो बडे मिया. बघूया कशा पद्धतीने गोलंदाज. बडे म्हटलं की आडनाव खानदेशीमध्ये बघायला मिळते. जळगाव म्हटलं की बडे हे आडनाव देखील तुम्हाला बघायला मिळते. तसा हा बडे नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू टाकला जातो. अतिशय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण मातीच्या वनात रंगतदार क्षणात बाकी ते क्षेत्ररक्षण करताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि बघता बघता 1 धाव तिकडे वाढली जाते आणि एका धावानेशी विचार केला 8 धावा या फलकावर लागल्या जातात. काय क्लास वर्ल्ड कप लाईट इफेक्ट. जणू काही माणसाने चंद्रावर जणू कशी पृथ्वी पाहावी असं वृत्त उदाहरण तुम्हाला इकडे बघायला मिळते.
दर्जेदारशी स्पर्धा बघा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, कट करायचा होता चेंडू मध्ये ताकद आणि चेंडू शरीराच्या आतमध्ये आला आणि त्याची बॅट लॉक झाली, त्याच्यामुळे चेंडू फळीवर आला नाही. एज घेऊन चेंडू गेला फॉलो थ्रू मध्ये, जिथे अडवेपर्यंत एक धाव पुन्हा बघायला मिळते आणि एका धावाने शेजा केला चेंडू. धावसंख्या होते डबल फिगर, 9 धावा बघायला मिळतात. अप्रतिम आयोजन, जेवढं कौतुक करावं शब्दही कमी पडतील या आयोजनाला. असं नटसम्राट नचवलं आणि तुम्ही रंगवलं. इथे बघा पुन्हा टॅप बघायला भेटतो, पुन्हा चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. नो स्कोर आहे इकडे. इथे बाकी नो स्कोर. निश्चितच तुम्ही पाय पुढे काढला असा तुम्हाला मिळणार नाही आहे. निश्चितच पाय पुढे काढला तर नो बॉल नो स्कोर मॅच बघायला मिळते. अतिशय सुंदर फलंदाजी करतो पण निश्चितच 4 धावा वाचतात म्हणजे हा बिंदी गेम डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. आणि आपण विचार केला फरक धावसंख्या आहे ती 9 धावा. शून्यावर बाद झाला तो उत्कर्ष. कव्हरच्या रिझनला खेळ, चेंडू हळूवारपणाला बॅट अगोदर फिरली गेली आणि चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केला. तो पहिल्या गेट तमू दिला. पुन्हा बडे गोलंदाजी करतोय आणि समोर फलंदाज आहे तो अमोल नावाचा फलंदाज. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू याला बाकी इथे बाकी पुन्हा टॅप केला आणि इथे बाकी पुन्हा 4 धावा बघायला मिळेल. पुन्हा नो स्कोर, पुन्हा नो स्कोर. 30 चुकी केली जाते. पुन्हा 30 चुकी गेल्या. नो स्कोर तुम्हाला बघायला मिळते. हा जर खेळाडू जास्त अवरम खेळत असेल तर फुटवर कसं यूज करायचं, पुढे पाय काढून, ती एक सवय लागते. म्हणून म्हणतात ना ॲक्च्युअल तुम्हाला अंडरआर्मचेच खेळाडू असायला लागतात, जी तुम्हाला पाय बांधायचे असतात त्या लीड बॅटच्या अंतराच्या मध्ये, तिथे बाकी धावा काढायचे असतात. पुन्हा 2 नो स्कोरचे शॉट. चांगला कमबॅक केलाय, भाग्य असो तुमच्या पाठीशी. पुन्हा गोलंदाज बडे, समोर शुभम नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी टॅप केला, इथे बाकी परफेक्ट बघायला मिळते. इथे बाकी एक यस नोचा कॉलिंग बघायला मिळते. मी नाही यातला, तू नाही त्यातली आणि मी पोहोचलो पुन्हा माझ्या घरात, बालबाजी असं म्हटलं जात आहे. आणि इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते स्कॉर्पियन संघाचं. कम बॅक केला या गोलंदाजाचं. बडे मियाँ बड़े जैसे गेंदबाजी करते, बड़े दिलवाले हैं, बिल्कुल गेंदबाजी काफी बढ़िया करते हैं. भाग्य क्या साथ आपको मिला की नो स्कोरिंग मॅच था बना, वो 8 रन वहाँ मिल जाते. इथे बाकी चेंडू उरलेत ते 1, म्हणजे आतापर्यंत 2च धावा या षटकामध्ये दिल्यात. पुन्हा बडे. हो इथे बाकी सुंदर कट शॉट खेळला पण पॉईंट त्या दिशेला उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं स्कॉर्पियन संघाकडनं. इथे बाकी धावा होत्यात त्या 10. 2 षटकं 10 धावा. मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. प्रत्येकाची मनं जिंकली यूट्यूबच्या माध्यमातून. पाटील नेटवर्क तुमचं जेवढं कौतुक करावं. आणि पॅराडाईज 2001 साली जन्म घेतला पॅराडाईज संघ झाला आणि बघता बघता 24 वर्ष या संघाला आतापर्यंत झाले गेले. 24 वर्षात 24,000 लोकांना त्यांनी मदत केली असेल अशा पद्धतीचं मोठं काम केलं. आणि घराघरात पाड्यात जाणार हा संघ तुम्ही आज बघितलात. मग ती स्पर्धा 1000ची असो 2000ची. एक काळ असा होता की 1000ची स्पर्धा जिंकून देखील 10,000 लोकांना वाटप करायचे. अशा पद्धतीचा हा पॅराडाईज संघ तुम्हाला बघायला मिळतो. आणि पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण ह्या संघाला बघायला मिळतात. आणि खरोखर अनेक खेळाडू इथे जमले गेले. मोठी डिक्शनरी काढली तर अनेक शाळेचे कॅटलॉग जसे भरले जातात तसे पॅराडाईज संघाचे कॅटलॉग भरले गेतील आणि खूप खेळाडू इथे आपल्या संघासाठी खेळले असतील. बघूया गोलंदाज पाहायला मिळतो सर्वेश. इथे बाकी हलक्याने खेळला आहे. बघूया इथे रनआउटचा चान्स दरम्यान नाही. 1 धाव पूर्ण बघायला मिळते. धावसंख्या पहिले 11 धावा या फलकावर लागल्या बघितल्या जातात. खरोखर अंडरआर्म म्हटलं की पालघरची जान आणि श्वास तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक गावामध्ये आपण जर बघितलात तर अंडरआर्मच्या टीम तुम्हाला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या प्राप्तीमध्ये प्रॅक्टिस करायचं, दिवसा कामधंदा करायचं. हा क्रिकेटचा खेळायचा आहे तर माणूस कामधंदा करून देखील खेळू शकतोय अशा पहिले बघायला मिळतात. पुन्हा आपल्या बाकी सर्वेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला आहे, चांगला कट केला आहे पण तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून बघायला कोणता फील्डर सुनील नावाचा खेळाडू तुला बघायला मिळतो. धावसंख्या 1 ने धावसंख्या 12. पुन्हा बाकी गोलंदाजी करताना बघायला मिळतो सर्वेश नावाचा गोलंदाज. इथे बाकी तुम्हाला शुभम नावाचा बॅट्समन बघायला मिळतोय. ओहो ब्लॉक हॉल मध्ये गोलंदाजी चांगलं रीड केलं. फलंदाजाला पाहिलं की बाहेर निघतो आणि चेंडू बरोबर त्याच्या बॅटरीने पायाच्या मध्ये टाकला, ज्याला क्रिकेटच्या अवरामध्ये यॉर्कर म्हणतात. पण इथे बाकी घोलामध्ये टाकलाय, ब्लॉक केलाय अशा पैकी चेंडू इथे बघायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी इकडे हाटली जाते. स्कॉर्पियन निश्चितच त्यांचे कॅप्टन सांगितलं एक जमाने में हमारा भी नाम था. असलं म्हटलं ना की सोनं किती देखील जुनं टाकलं तरी गळ्यामध्ये टाकलं की सोनं तर सोनंच असतंय. तशा पद्धतीने आप कितना भी पुराना टीम रहो जैसे नाम आपका काम है. बड़ा काम आपल्या यहाँ पे एखाद्याचा विचार केला तर फलकात धावसंख्या आहे ती 12. अतिशय सुंदर गोलंदाजी अफलातून टॅलेंट बघायला मिळेल. उत्कर्ष आऊट झाला की बाकी धावसंख्या होत नाही. बऱ्याच वेळी बघितलं बाकीच्यांना स्कोर करायला पाहिजे. मी जेव्हा त्यांच्या खेळांचा विचार केला की आपण संघ सांघिक भावना जर खेळलात तर धावसंख्या बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी बघायला मिळेल. पंच अशरफ यांनी काढलाय. बघितला अशरफ खान असं वाटतंय की तरुण बघायला मिळतो. काय हँडसम पद्धतीने राहतोय बघा ना. ट्रॅक सूट एका साईडला रुमाल बाजूला ठेवलेला, खिचात घाम आला की पुसायचं आणि वाईड असतं की हौच कोण करायचं अशा पद्धतीने बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू
इथे बाकी टॅप केला आणि इथे बाकी चेंडू जातोय 4 धावा. इथे बाकी बघितलं यावेळेला बाकी सक्सेसफुल झाला. या अगोदर 2 चेंडू नो शॉट होते पण इथे बाकी दिशा चुकली नाही. यावेळेला बाकी पायाला कंट्रोलमध्ये ठेवलं, पाय बांधून ठेवलं तसं मला हरकत नाही आहे. आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 17 धावा. देखिए 17 के बाद खतरा मिळता है की नाही आने वाले देर में दिखेगा. आणि आपण बघितलं पॅराडाईज चौकार मानाचा मुजरा ज्याला म्हटलं पाहिजे तशा पद्धतीने राजाच्या दरबारात घटनाच्या शिल्पकाराच्या दारात ज्या पहिले खेटलं जातं एका साईड राजे शिवछत्रपती आणि एका साईडला परमपूज्य घटनापूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आपण बघत आहात. त्यांच्या साक्षीने सामना खेळला जातोय. पुनश्च आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी हाँ यहाँ पे रुक गए तो चूक गए, रुकेंगे तो रही रहेंगे, खेलेंगे तो आगे बढ़ेंगे. जगामध्ये श्वास जिथपर्यंत चालू असतो तिथपर्यंत माणूस जिवंत होतो. श्वास थांबला की माणसाला बोलते पहिला बुलावा आया है, तुम्ही उपरवाल्याने बुला है. तशा पद्धतीने इथे बाकी चेंडू थांबला गेला. डॉट चेंडू पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. शुभम नावाचा गोलंदाज सौरभ सर्वेश हो ड्राईव्ह केला. इथे थोडी मिस्टेक होते पण 1 धाव बाकी बघायला मिळते. क्षेत्ररक्षण झालं पण थोडंसं चेंडू वरती उडला, ब्लाइंड झाला पण बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. 3 षटका आणि 18 धावा. बघा शेवटच्या षटका किती धावा असतात. कॅप्टनने जेव्हा बघितलं सुरुवात करतात आतापासून प्रॅक्टिस करतात की लहान बाळाला कसं खेळावं कसं पाळावं हे पाहायला मिळते. आमचे उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. विशाल आगरे नुकतेच विवाहाबद्ध झालेत. त्यांच्या वडिलांची आमची भेट झाली. निश्चितच खूप चांगल्या पैकी गोष्टी रमल्यात. आणि आपण बघत आहात ज्या पद्धतीने सुरुवातीपासून दर्शक ये तो सुरुवात आहे अभि आने कुछ बाकी है. आणि खरोखर ज्या अप्रतिम लाइटिंग काय इफेक्ट बघायला मिळतोय. काय सुंदर पद्धतीने बॅनर्स लावले, किती सुंदर पद्धतीने बेगिनर्स लागलेत, कशा पद्धतीने अडवलं गेलं आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने बघतात त्यांचं आयोजकांचं प्रत्येक आयोजकांचं मानाचं मुजरा. आता बघा शेवटचं षटक हाताळतोय. ओके या लगेच यायचं आहे टॉससाठी आगवन बी आणि सातपाटी ए. ओहो ब्लॉक आउट, बॉक्स आउट झालात. मोठा फटका खेळलेत. इकडे बाकी कंट्रोल करू शकले नाही आणि इथे बाकी दुसऱ्याकडे तंबूत परततोय. आगवन बी आणि सातपाटी आहे. आपण लगेच तिसऱ्या षटक संपलं की नाणेफेकीसाठी यायचं आहे जिथे तुमच्याशी संतोष पाटील जुळतील. आगवन बी आणि सातपाटी आहे. आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. एक नामांकित मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो सातपाटी आणि आगवन बी तेवढा ताकदीचा मोठा संघ आपण पाहिला. धर्मवीर चषकमध्ये आवर्जून त्यांची माझ्यावर प्रेम केलं. आपण त्यांना बघितलं की येणाऱ्या काळामध्ये 10वीच्या परीक्षेचा इतिहासाचा पेपर दिला आणि तिकडे इतिहास रचून त्यांनी क्वालिफाईड झाला. अशा पद्धतीचा संघ आपण बघितला म्हणजे आगवन बी. पुन्हा बघूया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो रितेश नावाचा. ओहा ड्राईव्ह केला, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. दोन्ही मांड्यात टाकला, ब्लॉक केलं, चेंडूला अडवलं. चला बॅनरवर हात ठेवू नका मित्रांनो. समोर तुम्ही हात बॅनरवर वजन देखील ठेवू नका. हा अशा पण बघा ना किती, कारण बॅनरची किंमत आहे. ज्या माणसाने आपल्याला प्रतियोगिता आयोजित करण्यासाठी कुठेतरी डोनेशन दिलंय. इथे बघे अफलातून ड्राईव्ह बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच श्रीकांतच्या बॅटीतून. श्रीकांत म्हटला की भारताचा धडाके बंद उठणार फलंदाज श्रीकांतची आठवण झाली. कोणताही गोलंदाज होतो त्याला जे मनापासून खेळायचं तशा पण ड्राईव्ह बघायला मिळायचं. आणि या 4 धावांशी जो फटका बघतो धावसंख्या रंगतात त्या 22 धावा. आता बाकी कुठेतरी आकार मिळतोय कारण 30 धावा जरी झाल्यात तरी बाकी मोठी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती आई भवानी संघाची. पुनश्च गोलंदाजी करत असताना आपण बघत आहोत श्रीकांत नावाचा फलंदाज ज्याने आता तुमचा चौकार मारलात. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. व्हाट अ शॉट. जिस तरफ से वंदे मातरम एक्सप्रेस बोशकी स्टेशन से धक धक जाती है उस सबसे गेंद चली गई. बघा एका साईडला वंदे मातरम कशी धावते आणि एका साईडला फटका कसा चालतो इथे बघायला. जय जय जवान जय जय किसान असं म्हटलं जातं. भारत का नारा है हर हर घर में है मगर भारत देश आजाद है. ज्या पद्धतीने वंदे मातरम जाते प्लेटफॉर्म नंबर से 3 से दूर है, धक धक से धक धक निकल जाते, समझ नहीं पाता है उस सबसे बाउंड्री लगते है. काय अफलातून शॉट बघायला मिळते. वेगाची मर्यादा कशी पार पडायची इथे तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून म्हटलं जातं ना वंदे मातरम भारत का नारा है, हर हिंदुस्तान का आदमी हर हिंदुस्तानी है, ना जात है ना पात है. वही एक मानाचा मुद्रा है. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप आहे. काय सुंदर आयोजन बघायला सातपाटी संघ. चला या लगेचच या पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा जोड इथे पाहायला मिळतो. इथे पुन्हा चांगला ड्राईव्ह ऑन साईडला बघायला मिळतो. ताकद कमी होतो पण परफेक्शन आणि गॅप बघायला मिळतो. इथे बाकी 1 धाव 2 धाव हडबडाट होते आणि इथे बाकी धाव बाद. नो डाऊट चेंडू दुसऱ्या टोळे लागला गेला पण 1 धाव तुम्हाला फलकावर मिळेल. स्ट्राईक रुटेड झालाय. पुन्हा तुम्हाला बघा श्रीकांत नावाकडे आणि बघता बघता 27 धावा लागल्यात आणि इथे बाकी 1 चेंडू बाकी आहे. या चेंडूवर जर मोठा फटका लागला 30 धावा झाल्या तर बाकी स्कॉर्पियनसाठी मोठी धावसंख्या उभी करू शकते. 27 धावा देखील खूप कमी नाही आहेत. 27 धावा काढून जिंकण्याची ताकद ही तुम्हाला आई भवानी धनसार संघाकडून बघायला मिळते, ज्यांच्याकडून तुझ्यावर बघायला मिळतोय. बघितलं ना चारे जमीन पे काय पिक्चर काढलं आमिर खानचं और जहाँ जहाँ जिस बच्चे को आता है उसको कितना कूल डाउन करके बना दिया. आहा इथे बाकी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव तो बघायला मिळते आणि बघता बघता डाव चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. या धावांची धावसंख्या होती ती 28 धावा.
आरिफ सर आइए आरिफ सर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय त्याचा नाणेफेक केला जाईल. एका बाजूला सातपाटी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आगवण बी संघ सज्ज झाला. आपण पाहतोय या ठिकाणी आरिफ सर के शुभ हाथों से टॉस किया जाएगा. टॉस करतोय आपण आरिफ सर. एक दादा आणि एक पॅराडाइज कोण बोलणार आहे? हां चला चला गेस दादा आणि पॅराडाइज आप बोल दो. सतपाटी संघाचा कॉल असेल. पॅराडाइज कॉल आहे आणि पॅराडाइज आलाय. आपण पाहतोय दोन्ही संघाला शुभेच्छा द्या सर आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हा. या बसा. दोन्ही संघ दिवेश टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून तुमचा डिसिजन काय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रत्येक वेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण कारण की आपण डिपेंड्स करण्यासाठी नक्कीच तयार असतो. आज जर पाहिलं तर कसं वाटतं या ठिकाणी येऊन हे पूर्ण भव्य दिव्य पटांगण पाहतोय आपण. शाळेचं मैदान आहे पण आज असं वाटतं की हे क्रिकेटचं कायमचं मैदान म्हणून खूप दिवसांनी 8 दिवसाची मेहनत आणि चांगली मेहनत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय कारण जेवढं बोलायला गेलं तेवढं कमीच आहे कारण माझ्याकडे शब्दच नाही. असं बघून असं वाटतंय पूर्ण सीझनमध्ये सर्वात बेस्ट म्हणजे सर्वात बेस्ट टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटमध्ये फक्त 24 संघ आहे. या टुर्नामेंटची किती आतुरता होती तुम्हाला? ही टुर्नामेंट कधी येणार? जेव्हा चर्चेत आली तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं मनामध्ये? खरंच ही टुर्नामेंट खेळायला खूप बरं वाटते कारण मागच्या टाइमला आम्हाला एंट्री भेटली नव्हती परंतु ह्या टायमाला एंट्री भेटली तेही जमतेम भेटले एंट्री कारण आमच्या मुलाने कोणीच नाव नाही टाकलं होतं. एक मुलगा ॲड आहे त्याने नाव टाकलं होतं त्याचं नाव जितेश आहे. त्याला मी धन्यवाद करतोय कारण जे काय आता आम्ही खेळतोय ते त्याच्यामुळेच खेळणार आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. आगवण बी संघ आज तुम्हाला ट्रॅक शूट भेटतोय घालायला. कसं वाटतं या टुर्नामेंटमध्ये येऊन? खूप छान. काय म्हणशील? आपल्या आज पूर्ण संघ या ठिकाणी मैदानामध्ये उतरवणार आहे आणि फलंदाजी करताना किती धावापर्यंत या ठिकाणी मजल मारू शकतात? 45-50. 45-50. कसं वाटतंय या पॅराडाईजमध्ये येऊन आणि हे भव्य दिव्य जी लाईट्स आहे जे आपण खेळाडू कक्ष त्यानंतर मंच पाहतोय कॉमेडी बॉक्स पाहतोय कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि LED तर पहिल्यांदा बघितलंच लाईट. नक्कीच LED एवढ्या पहिल्यांदा बघितल्या. तसं मात्र हे खूप चांगलं आनंद या ठिकाणी लुटताना आपल्याला पाहिजे. छोटा चिरंजीव देखील आहे. तर दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक मी देईन आणि धन्यवाद म्हणेन. जाऊया कॉन बॉक्समध्ये. चला बघितलं पहिला चेंडू डॉट गेलाय. विजयासाठी धावा करायच्या टोटल 29 धावा आपण आई भवानी आणि स्कॉर्पियन्स बघायला मिळतोय. एक मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं काय फलंदाजी केली. ह्या फलंदाचं नाव आहे ते निश्चितच श्रीकांत. तगदगती आग वंदे मातरम की शान अशा पद्धतीने फलंदाजी केली. इकडे बघा पहिला चेंडू टटवला आहे. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जब तक रहेगा शिवा तब तक रहेगा नारा. इथे बाकी रनआउटचा मोका घालवला आणि एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि निश्चितच आपण बघितलं देवेशकडनं ऐकलं की आम्हाला यावर्षी खेळायला मिळाला एक अतिशय उत्कृष्ट संघ सातपाळी तुम्हाला बघायला मिळतो. ओव्हरऑलमध्ये देखील सर्वात बादशाह संघ म्हणून यावर्षी पालघर तालुक्यात अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बघा खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळताना उत्कृष्ट पातळी नावाचा हा धनसारचा नवीन तागा उगवता तारा म्हणजे याला पाहिलं जाते. 4-3च्या कॉम्बिनेशन खेळतात. 4 खेळ ऑन साईडला 3 खेळ ऑफ साईडला अशा पद्धतीचं आपण खेळून इकडे पाहतो आहोत. पुनश्च बाकी उत्कर्ष राऊंड विकेट मारा करतोय. इथे ओहो सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर वळण घेतो. वळल्यानंतर बाकी फलंदाज चमकतो आणि कशा पद्धतीने गोलंदाजी टाकायला बघायला मिळाला. धीमा डाल के फसात आहे ललवा डाल के हलवा खिलात आहे अशा पद्धतीची गोलंदाजी इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते. अफलातून टॅलेंट खूप कौशल्य गुणवत्ता सिद्धता इथे पाहायला मिळते. परफेक्ट लाईन अँड लेंथ गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. टॅप केलाय. हा 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 यही पे झूठा चोर है. नंबर 4 है. वही वही देखता रहा. तूने देखा मैंने देखा क्या हुआ तो गेंद बाउंड्री चला गया. अफलातून टॅलेंट इकडे बघायला मिळतो. या चौकाराची धावसंख्या वाढते ती 5. राजेश खन्नाचं ते गाणं होतं. त्या गाण्यामध्ये यात्रेचं सीन होतं आणि ममताची ते हिरोईन होती आणि ते गाणं बघितलं तशा पद्धती तुम्हाला बघायचं. साकीर मुल्ला आहा तारापुर धमाका कौन भूल पाएंगे. और मेरा बोलता सेंट आने वाला कि ही कस्टम ऑफिस में घुसा है. सेफ ने कहा था कि अच्छा सेंट दिला. तो गेंद कितनी हुई? गेंद 4 बॉल झाले. धावसंख्या झालाय ती 5. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी टॅप केलाय. ओहो ये तेरी है ना मेरी है ये तो सिर्फ रिक्षा वाले की है अशा परी चेंडू टटवला गेलाय. वाट बघतोय माझी रिक्षावाला. चेंडू टटवला गेला. चौकार आणि आता बाकी धावसंख्या होते ती 9 धावा.
काय अफरातून फलंदाजी केली जाते, म्हणून तो म्हटलं जाते ना, जाते समय कुछ लेके जाता, जब तक जिंदगी में रहे तब तक आबादी बनाओ और भाईचारे का नाता बना के सबके साथ जिया करो, ये सब देन है ऊपर वाले की, खुदा की, यही हम अपना काम करो ना, पैसा है ना कुछ है। कोरोना काळामध्ये माणसाने माणसाची इज्जत दाखवली, घर बंगला बाजू में रहता है, सिर्फ इंसानियत आपको इज्जत देती है और ये है असं पाहिलं तर नाव संख्या होते ती म्हणजे 9 धावा। पुन्हा अतिशय 2 चेंडू 2 चौकार मारताना फलंदाज आपण पाहिलाय तो प्रभात नावाचा फलंदाज बघायला मिळतोय। पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी क्षेत्ररक्षकांना चकमा देतात, 2 चौकार ऑफ साइडला ऑन साइडला, इथे हलक्या वेळेने खेळू काढा, हा व्हॉट अ फील्डिंग, रनआउटचा चान्स होता, घेऊन लावला तरी चाललं असतं पण क्षण आणि वेळ कोणाला थांबत नाही, काय कोणाला कळत नाहीये आणि बघता बघता 1 धाव बघायला मिळते। धाव संख्या होते 10 धावा, 10 धावा विजयासाठी 18 चेंडू आणि 19 धावा, एक मोठी रंगतदार लढत शेवटच्या क्षणापर्यंत चैत्या संघ आपण बघितला तो म्हणजे आगवण संघाचा जे रंगतदार लढत 2 चेंडू 10 धावाचा 10 चला 10 धावाचा। आता बाकी तुम्हाला इथून बाकी 18 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता, एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण आई जय भवानी आणि स्कॉर्पियन्स बघतात। इथून संघ पहिला संघ तुम्हाला पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप इथे बघायला मिळेल। अतिशय रंग बघितलं, प्रेक्षकांची संख्या पाहिली, आता पण लोक येऊन राहिल्यात, जशी रात्र होते तशी बघायला मिळेल आणि माझा आवडता संघ असं कोणताच नाही, पण निश्चित तारापूरचा संघाला सेफ नावाचा माझा परम मित्र आणि इकडे बघायला मिळतं सेफ अपनी वो चीज मंगाई की नाही अब तक, ओके ओके यस, तारापूर धमाका कोण बोल पाएगा आणि आवर्जून माझ्या सर्व तारापूर पालघर बांधवांना जे आयकॉन खेळाडू घेतले त्यांनी 1 रुपया देखील घेतलेला नाहीये, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे। तारापूर धमाका म्हणजे फक्त तारापूरच्या आईतल्या टीम आणि पालघर जिल्ह्यातले पालघर तालुक्यातले नामांकित सर्व खेळाडू बघितले, पण एकाही खेळाडूने मानधन घेतलं नाही, त्यांचं मनापासून कौतुक। साकिर मुल्ला बिल्कुल उनकी शुक्रगुजार करना चाहिए, जिस तरह से आके खिलाड़ी अपने साथ खेले और कोई पैसा भी नहीं है कि हमें खेलना है जो कि आपके साथ भाईचारा बनाना है। अफराज टर्न, ओहो सुंदर क्षेत्ररक्षण, वाघाच्या छातीने धडणारा झेपावणारा चित्ता तुम्हाला बघायला मिळतोय। जगामध्ये सर्वात चपळ प्राणी कोणता असेल तर चित्ता म्हणून बघायला मिळतंय। इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण उत्कर्ष पाल यांच्याकडनं, पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शुभम नावाचा हा गोलंदाज। पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळते। इथे बाकी धावबाद, इथे बाकी धावबाद, मोठा घडी तंबूत परततोय, पुढे सरसावला चेंडू बघितलाय, रँच मध्ये आल्यानंतर एक थ्रो जातोय आणि इथे बाकी गडी टिपला जातोय, म्हणून तर म्हटलं जातं अंडरमध्ये चाणक्याची नजर ठेवा, चाकोर पक्षापुढे प्रत्येक चेंडूवर रंगणारा, क्षणाचा कुठे कुठे कलाटणी घेणारा असं बघायला मिळतं। पहिला गडी तंबूत परततोय आणि आता तोच तो तारा सितारा ज्याचं नाव आहे क्रिकेट खेळण्याची ताकद, उत्कृष्ट टॅपर म्हणून ज्याने सामना रंगवला, चैत्या आगवण संघाला पराभूत एका हाती केलं, तोच फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय राहुल। एका काळी टीव्हीवर ॲडव्हर्टाईज यायची रिसांची साबणाची, राहुल पाणी चला जाएगा, आई म्हणते की बाबा लवकर लवकर कब दिन थे गर्मी के और ॲड थी। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, राहुल नावाचा ब्रँड फलंदाज बघायला मिळतो। आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळल्या, 2 चेंडूत 0 धाव गेला शुभम नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। आपण आई भवानी दनसार आणि आपण बघत आहात स्कॉर्पियन हा देखील नावाजलेला संघ इथे पाहायला मिळतोय आणि उत्तर भारतीय संघाने क्रिकेटमधील प्रगती ही अंडामध्ये बघायला मिळते। 2 वर्ष कोरोना आला, कामधंदे बंद झाले, मग दिवसभर करायचं काय, खेळता खेळता झाडाच्या सावलीखाली एका उंच टेकडावर खेळता खेळता या युपी खेळाडूंनी जो पराक्रम केलाय त्यांचा मानाचा मुजरा, मग जीएनसीसी असो डीएनसीसी असो, ज्या संघाने मोठं काम केलंय असे अनेक संघ, मग तुम्हाला किंगफिशर बघायला मिळो, ह्या संघाने जे मोठं काम केलं त्याचं मनापासून कौतुक। ओहो चुना चेंडू, पण इथे बाकी विकेट कीपरनी गडबड केली, मनामध्ये आठवण झाली, ताईने काव केलं आणि गावाचं नाव गेलं, 1 धाव 22 मध्ये मिळाली आणि बघता बघता धावसंख्या होते ती 11 धावा। प्रत्येक धावा ही महत्वाच्या आहेत, कारण तो तुमचा बँक बॅलन्स कमी आहेत, 29 धावा विजयासाठी करायचं, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि खूप चांगली लयबद्ध गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती शुभम कडे। आता 3 चेंडू टाकलेत शुभम, पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो कमलेश नावाचा हलक्या हाताने खेळून काढलं, मिडॉनच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते। बघता बघता 12 धावा या फलकावर लागल्यात, विजयासाठी अजून देखील 17 धावांची आवश्यकता, एक रंगतदार लढत आपण डावखोरा फलंदाज तुम्हाला राहुल बघायला मिळतो। पुन्हा शुभम आपल्या सरकारला पुढचा चेंडू राऊंड विकेट टाकत असताना टॅप केलाय, स्क्रॅप चेंडू टाकला, फुल टच चेंडू घेतला, एवढा एअर जर तुम्ही दिला तिथे बाकी टॅप होणार आहे। इथे चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, खराब गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण हा फ्लाईट चेंडू झाला आणि इथे जर तुम्ही फ्लाईट दिला तर तुम्हाला बॅट्समनला वेळ मिळते आणि इथे बाकी धावसंख्या 4 वरून धावसंख्या होते ती 16 धावा, अजून देखील 13 धावा बनवायच्या आहेत। चला अंपायर के साथ आर्गुमेंट ना करें, जजमेंट ओ कर रहे, बिल्कुल बिल्कुल आपके नीचे गेंद थी, यहाँ से देख रहे आप डक करके खेले हैं, एक रिव्यू है तो आप ले सकते हैं। ओके अरे यस दमन वाला जिशान जिशान सोफियान है,
वो बिर्याणी खिला उसमें सब भूल ही गया मैं तारापूर को. ओहो बिलकुल सुंदर चेंडू बघायला मिळतोय. इथे बाकी चेंडू जातोय डॉट आणि आपण एकंदरीत जर विचार केला षटकं झाली ते 12 आणि फलका धावसंख्या लागला ती 16. 12 चेंडू 13 धावा. 12 गेंदों में 13 रन बनाने हैं. काय सुंदर मानाचं मुजरा असावा तसं आयोजन केलं. आदरणीय आमच्या वैजंती मला ताई साहेबांनी इथे पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर घटना शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबा आंबेडकर यांना देखील आपण वंदन केलं. त्यांना पुष्पहार ग्रहण केलं. त्यानंतर मैदानावर गेलं. मैदानात गेल्यानंतर बाकी तुम्ही बघितलं कशाप्रकारे यष्टाचं पूजन केलं. यष्टांच्या पूजनानं मानाचं वर्ल्ड कपचं तुम्ही अनावरण केलं. अनावरण केल्यानंतर पहिल्यांदा अंडरआर्ममध्ये चांदीच्या चॉईन काईनने आपण नाणेफेक केली. असे अनेक इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उद्घाटन केलं. संतोष पाटील तेव्हा आपण बघितलं ते बघायला मिळालं. आता 12 चेंडू आणि 13 धावा बघायचे आहेत आणि फलंदाज तुम्हाला एक बघायला मिळतो म्हणजे निश्चितच कमलेश आणि एका साईडला राहुल बघायला मिळतोय. अफलातून फलंदाजी अगोदरच्या सामन्यामध्ये केली. मानाचं वर्ल्ड कप म्हणून आपण बघत आहात आणि परफेक्ट लाईट इफेक्ट कसं असावा हे तुम्हाला बघायला. नाझीमुल्ला आपण ट्रॉफी पाहिली ती मी दादोजी कोंडो ठाण्यामध्ये तिकडचा जो इफेक्ट होता तो इफेक्ट तुम्हाला इकडे बाकी एक इनिंग संपल्यावर बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. आता बघूया आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या पायाने खेळून काढला. सरळ हातामध्ये जातोय. इथे बाकी धावबादचा चान्स आणि ते विकेट आणि मोठा गडी तंबूत दिलाय. इथे बाकी त्यांनी घेतलाय रिव्ह्यू घेतलाय. बघा इथे रिव्ह्यू घेतलाय. धावबाद आहे की नाही कशा पद्धतीने रिव्ह्यू आहे ते बघायचंय. चला या रिव्ह्यू बघण्यासाठी आहेत ना. ओके यस आमचे जब्बीरजी तिकडे उभे आहेत ज्याने आयुष्यावर कोरलं गेलं नावावर ते बरोबर काय क्रिकेटपटूला मॉन्टेस क्रिकेट जिंकला. आशिया खंडाला विजेता चषक मिळवून देण्याचा मान घेतला. जब्बीर खान फक्त अंडरआर्मचा बादशाह नाही आहे तर इथे तुम्हाला एक इंटरनॅशनल खेळाडू म्हणून तुम्हाला बघायला मिळते. आउट आहे आणि तुमचा रिव्ह्यू संपलाय. आता बाकी तो स्कॉर्पियन संघाचा रिव्ह्यू संपलाय निश्चितच बघायला मिळतो. आणि संतोष पाटील तुम्ही जर बघाल बघा कालच्या दिवसात तुम्ही मॅचेस देखील केला. तुमचा आवाज देखील त्या ऐकत नसेल पण यूट्यूबवर तुमचा आवाज आहे. अशी पूर्ण टुर्नामेंट मी 2 दिवस लेदरची केली होती. पण ही जी मजा असते तिथे बाकी आपल्याला सुचत नाही की आपण ब्लॉक होतो आणि तो उत्साह जो आहे तो येत नाही. फक्त आपण कूलमध्ये बोलायचं असते. तशीच परिस्थिती माझी झाली होती लेदरच्या एका टुर्नामेंटला. सर नवीन फलंदाज आलाय तो अनुज. बघूया अनुज कशापर्यंत बघायला मिळतो. इथे बाकी हव्यात म्हणजे आता बाकी तुम्हाला धावा 11 चेंडू 13 धावा. अनुज नावाचा फलंदाज बघायला ब्रँड फलंदाज तंबूत पडायला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं गेलं. तिकडे थ्रो केलं गेलं अफलातून फिल्डिंग आणि इथे बघा धावबाद होतोय. पुन्हा आपल्या सरकारला चला घाई करा थोडी प्लीज. सगळ्या संघाने घाई करा कारण सामने 1-1.5 वाजेपर्यंत संपायला पाहिजे. 4-4 वाजेपर्यंत तुम्ही खेळवताल मग ती आपण डे नाईट स्पर्धा कशी म्हणाल. वेळेवर संघ देखील पण आज बाकी दोन्ही संघ वेळेवर आले होते. आमचं डिले थोडं झालं उद्घाटनाला उशीर झाला पण आज बाकी दोन्ही संघाचं मनापासून मी कौतुक करेन. ओ टॅप केलाय सुंदर क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू आला होता पण पुन्हा कमबॅक झालं. अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. वेगवान असे निरीक्षण बघायला मिळतंय. अफलातून टॅलेंट. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर अनुज नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे कट करायचा होता. धावबाचा चान्स इकडे डायरेक्ट हिट लागला का पाहायचं आहे. नोट आउट आहे इथे. इथे नोट आउट आहे. चांगलं निरीक्षण तुम्हाला बघायला मिळते. आमचे पंच तुम्हाला बघायला मिळत आहेत. अशरफ मेनन काय बघायला मिळतं सुंदर आणि वेल पोझिशन होती. तुम्ही अक्रॉस न जाता सहज स्टंपच्या रेषेमध्ये गेले तिकडून निरीक्षण केलं गेलं. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होती ती 17. 9 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा कमलेशानं आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हो हो इथे बाकी चेंडू खाली राहतोय. पूर्वीच्या काळामध्ये चंद्रशेखरकडचे असे चेंडू पडायचे आणि त्याला मी गुगली सांगायचे पण ऍक्च्युली गुगली हा ऑफस्पिनर टाकू शकतो पण तेव्हा सरपट चेंडू असं म्हटलं जात आहे. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. नो बॉल आहे इथे निश्चितच पण तू चांगलं कमबॅक केलं. क्षेत्ररक्षकाने चौका वाचवलाय. नो बॉल. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होते 18 धावा. अजून 11 धावाची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा. अतिशय मोठी रंगतदार आई भवानी धनसार विरुद्ध स्कॉर्पियन असं आपण बघतो आणि पहिला संघ तुम्हाला हा बघायला मिळेल या षटकातून. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा इथे बघूया अपील केलाय. इथे अपील केलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. टाच उठली गेली होती. 1.5 बॅटच्या पुढे तुम्ही होतात आणि इथे बाकी तुम्हाला यष्टीची घोषित केला गेलाय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की 29 धावा देखील महागात पडतील. बोल्ड आहे क्लीन बोल्ड आहे. निश्चितच चांगलं निरीक्षण. अतिशय सुंदर पंच धीरज गावड आपण बघत आहात. मॅन फ्रॉम ज्याने खूप चांगलं म्हणजे गोलंदाजी केलाय. हिंदुस्थान दांडीचा संघ ज्याने गाजवलाय. पूर्वीच्या काळामध्ये लाखाच्या स्पर्धा जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ज्याने अफलातून गोलंदाजी केला हिंदुस्थान दांडीसाठी तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आज बाकी पंच म्हणून तुम्हाला पाहायला मिळतो आणि आज पण जेव्हा वेळ येतो तेव्हा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता बाकी नवीन फलंदाज येतो तो विकास. आपको बिल्कुल टीम को लेके चलना होगा. बारी जो बिखर रही है उसके लेके काम करना पड़ेगा. इथून जर बघा 7 चेंडू आणि 11 धावा. 7 गेंदे 11 रन. दोघांच्या सेम विकेट आहेत. दोनों टीम के 3-3 विकेट है. 7 गेंदे 11 रन.
विकास नवीन फलंदाज बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळा गोलंदाज पाहायला मिळतो. ओव्हरपिच चेंडू टॅप केलाय. ओहो काय क्षेत्ररक्षण केलाय. मेरे हात में जिंदगी है तेरे हात में जवानी है मैं रुकाऊंगा तू फेकूंगा अशा पद्धतीने काम केलं जात आहे. आणि इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 19 धावा. आता बाकी 6 चेंडू 10 धावा. अजून देखील दोघांचे समान विकेट आहेत 6-10. नहीं कंटिन्यू चालू रहेगा गैप नहीं. डीजे नहीं बज रहा लोड ज़्यादा बढ़ गया टेक्निकल प्रॉब्लम है इंसान भी बिगड़ जाता है. डॉक्टर आते हैं कैसे चलेंगे ये पूरा रोटेशन है जिंदगी का बनते रहेगा. आणि बघू मानाचं वर्ल्ड कप आपण बघत आहात. एक ते बाकी यानंतर बाकी बघणार तुमचे आगवण बी आणि एका साईडला सातपाटी ए संघ नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. इथे बाकी 6 चेंडू 10 धावा. चला घाई करा प्लीज. पुन्हा मी विनंती करतो बॅनरवर वर्धन ठेवू नका. मॅच आनंद घ्या. मॅच आपके लिए है. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाज बघायला मिळतो कौशल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मागे कौशलची इंटरव्ह्यू घेतली खूप काही गप्पा गोष्टी झाल्या तेव्हा शिकायला मिळालं. आणि आता 6 चेंडू 10 धावा डिफेंड करतील का. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केला. कव्हरमध्ये स्वतः उत्कर्ष आलेत काही ते ताठी बघा. 6 चेंडू 10 धावा आणि फलंदाज बघायला मिळतो विकास स्कॉर्पियन संघाकडे फलंदाजी करत असणारा. ओ ब्लॉकरमध्ये चेंडू टाकलाय. फलंदाज बाहेर गेला पकडलाय रीड केला आणि चेंडूला ढाडला गेला त्याच्या ब्लॉकमध्ये. इथे बाकी 5 चेंडू आणि 10 धावा हवा आहेत. एक रंगतदार लढत. इथे बाकी पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल जो क्वालिफाईड होईल. या 2 संघात एका स्कॉर्पियन एका साली जय भवानी आई भवानी. इथे बाकी चेंडू खेळला हलक्याने रोटेट केलाय. थोडीशी मिस्टेक आणि इकडे धाव बाद. बघा कशा पण नजरांना पेश केला गेला. चेंडू अडवला गेला. नजर होती हाना वाटे दुर्घटना घटी मगर देखते देखते रनआउट होके लौट के पड़ा है. अशा पद्धतीने चौथा विकेट गेला. आता बाकी विकेट जास्त जातात. 4 विकेट गेले स्कॉर्पियनचे. 3 विकेट गेलेत ते म्हणजे आई भवानी धनसारचे. इथून बाकी हवे 4 चेंडू 10 धावा. 4 गेंदे 10 रन. मान्य श्री निलेश सुर्वे खेळाडू कक्ष किती सुंदर पद्धतीने बघवला गेलाय. एक शाळा आपण बघत आहात. खरोखर शाळेचं पटांगण पण शाळेच्या पटांगणावर रंगणारं हे मानाचं वर्ल्ड कप तुम्ही बघत आहात. पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप ज्याला बघितलं जाते. अंडरआर्मचं भव्य दिव्य आक्रमण संरक्षण कसं करावं हे तुम्हाला पॅराडाईजमध्ये बघायला मिळते. इथून बाकी नवीन फलंदाज येतोय आणि या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे सुमित. अनुजय स्ट्राईकला. बघूया कशा पद्धतीने आठवते. 4 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. इथे बाकी अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लढायचं पाण्यावरती तरायचं विमानावरती उडायचं आकाशातून पडलं की पॅराडाईजच्या जमिनीवर कसं लोळायचं हे तुम्हाला पाहायला मिळते. काय रंगतदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते. प्रत्येक चेंडूमध्ये चाणक चकोर पक्षाप्रमाणे नजर टाकताना आणि चंबकत्व आणि लोखंडाचं कसं असतं तशा पद्धतीने चेंडू आणि हाताचा संघर्ष करताना अफलातून क्षेत्ररक्षण. आई भवानी धनसाने क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं केलंय. पुन्हा इथे बघायला मिळते. ओहो हलवा चेंडू होता यहाँ पे ललवा दिया गेंद अगर आप ऑन साइड में भी खेलते मगर काबिल है. यहाँ पे जो खेलेंगे हम बताएंगे खेलना आपका काम है. इथे बाकी उरले चेंडू 2 आणि धावा हव्यात त्या 10. खूप चांगली गोलंदाज आणि गोलंदाजाचं नाव आहे ते कौशल नावाने कौशल्य दाखवलं या स्पर्धेमध्ये मोक्याच्या क्षणी. पुन्हा आपल्या सेटला पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अप्रतिम चेंडू बघायला मिळतो. आता बाकी शेवटचा चेंडू 10 धावा म्हणजे लगभग पण काही सांगू शकत नाही कारण माझ्या आयुष्यामध्ये एका चेंडूमध्ये 13 धावा निघाल्यात. 1 लाखाची स्पर्धा होती हार्मोनियममध्ये. इथे बाकी डॅचो चेंडू डिक्लेअर झोनला. अशा पद्धतीने आजचा पहिला संघ आपल्याला बघायला मिळतो आई भवानी धनसार संघ. ओके यस